रात्री 11 वाजता मी ट्रेन पकडली. तिकीट कन्फर्म नसल्यामुळे आधी खूप त्रास झाला, पण मग काही घेऊन देऊन मला AC3ची तिकीट मिळाली. लहानपणापासूनच मला ट्रेनचा प्रवास खूप भारी वाटायचा, म्हणून जोपर्यंत पॉसिबल होईल मी आउट ऑफ स्टेशन जाण्यासाठी ट्रेनमधूनच निघायचो. रात्री किमान 12 वाजता जेव्हा मी AC3A घुसलो, मस्त शांतता होती तिकडे. कधी ट्रेनचा आवाज माझ्या कानावर पडायचा आणि जेव्हा तिथून लक्ष सावरलं तर कंपार्टमेंटमध्ये झोपलेल्या लोकांचा श्वास घेण्याचा आवाज यायचा. मी फटाफट आपलं सामान ॲडजस्ट केलं आणि झोपण्यासाठी छोटंसं अंथरूण केलं. झोप मला फक्त येणारच होती की कोणीतरी मला झोपेतनं उठवलं. अर्ध्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर समोर TC उभा होता. माझी तिकीट मागत होता. मी आपली तिकीट दाखवली आणि सोबतच माझी नजर त्याच्या नेम प्लेटवर पडली, जिथे लिहिलं होतं A. श्रीवास्तव. विचार करण्याची गोष्ट ही आहे की रात्री 1 वाजता त्यांनी फक्त माझीच तिकीट चेक केली आणि कंपार्टमेंटमधून बाहेर निघाला. येत असलेल्या झोपेतून मध्येच तुम्हाला जर कोणी उठवलं ना, तर मग पुन्हा झोप येण्यासाठी खूप त्रास होतो. मी आपल्या सीटवरून उठलो आणि बाथरूमला गेलो. ट्रेन किमान 110-120 किलोमीटर स्पीडच्या वेगात धावत होती. बाथरूम करताना मी कोणाचा तरी दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकला. कदाचित हा आवाज बाथरूमच्या दरवाजाच्या बाहेरून कोणीतरी ठोकत होता, पण पुढच्याच वेळी मला माझ्या डोळ्यांवर विश्वास होत नव्हता, कारण हा ठोठावण्याचा आवाज चालत असलेल्या ट्रेनच्या बाहेरून बाथरूमच्या काचेवर करत होता आणि तो हात मी स्पष्टपणे पाहू शकत होतो. याआधी मी आजपर्यंत माझ्या पूर्ण लाईफमध्ये कधीही अशा प्रकारची कोणतीही गोष्ट एक्सपिरियन्स केली नव्हती. मी लगेच बाथरूमचा दरवाजा उघडला कंपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी. बाहेर TC A. श्रीवास्तव भेटले, जे मला पाहताच म्हणाले, कधीपासून दरवाजा ठोकतोय, द्या तुमची तिकीट दाखवा. मी म्हणालो, आत्ताच तर तिकीट दाखवली तुम्हाला 10 मिनिटापूर्वी. गडबड होते, वय झालं आहे ना, जावा बर्थ नंबर 35वर झोपून जा. दरवाजा खोलून मी जसंच कंपार्टमेंटमध्ये घुसण्यासाठी पाय आत ठेवला, तिकडचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे 9 वाजलेले. काहीच समजत नव्हतं मला की नक्की हे काय होतंय. जसंच मी माझ्या बर्थवर पोचलो, तिथे एक माणूस उलटा झोपला होता. मी हळूच त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण जसंच तो वळला, त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याने एकदम मॅच करत होता, जसं की मी स्वतःच झोपलो आहे. आणि हे पाहताच माझं स्वप्न तुटलं. मी अजूनही बाथरूममध्येच होतो आणि बाहेर दरवाजावर होत होती दस्तक. दरवाजा उघडला तर समोर होते A. श्रीवास्तव, माझे तिकीट चेक करण्यासाठी. तिकीट दाखवून मी घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 1:30 वाजले होते. कंपार्टमेंटचा दरवाजा उघडण्यासाठी मी घाबरत होतो की मी पाहिलेलं स्वप्न खरं नको व्हावं. कंपार्टमेंटचा दरवाजा उघडला तर माझ्या श्वासात श्वास आला. सगळं काही आधीसारखंच होतं. कधी ट्रेनचा आवाज यायचा तर कधी लोकांचा मोठा श्वास घ्यायचा आवाज. दबक्या पावलांनी मी माझ्या बर्थकडे पोचलो. माझ्या बर्थवर पोचून झोपताना मी जसंच वळलो, माझ्या समोरच्या बर्थवर मी एका लहान मुलाला बसलेला पाहिलं. मी म्हणालो, झोप बाळा, खूप रात्र झाली आहे. ते ऐकून तो मुलगा म्हणाला, काका माझे पप्पा नाही भेटत आहेत,
तुम्ही माझ्या पप्पांना कुठे पाहिलं का? मी जेव्हा त्याला त्याच्या पप्पांचं नाव विचारलं तर तो मुलगा म्हणाला, ए श्रीवास्तव. त्यांना मी आत्ताच बाथरूमच्या दरवाजाजवळ पाहिलं होतं. तर त्या मी मुलाला घेऊन सरळ त्याच दिशेने गेलो. पण तोपर्यंत कदाचित ते दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये तिकीट चेक करायसाठी गेले होते. मुलगा म्हणाला, काका मला खूप जोरात बाथरूमला आली आहे, तुम्ही प्लीज 2 मिनटं थांबा ना. एवढं म्हणून तो मुलगा बाथरूममध्ये गेला आणि मी बाहेर थांबून राहिलो. 5 मिनटापर्यंत जेव्हा तो बाहेर नाही आला तेव्हा मी दरवाजा ठोकला. दरवाजा उघडल्यावर आतमधून मुलगा नाही, TC ए श्रीवास्तव निघाला. त्याला बघताच मी समजलो काय गडबड आहे आणि मी आपल्या बर्थकडे धावलो, जिथे तो मुलगा बसला होता, ज्याला आत्ताच मी बाथरूमच्या दरवाजाकडे सोडलं होतं. एका बाजूला हा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला ए श्रीवास्तव. गळा सुखत चालला होता, घाम फुटत होता, पूर्ण ताकद लावून किंचाळायचं होतं, पण गळ्यातनं आवाजच निघत नव्हतं. असं वाटत होतं जसं की कोणी मला जोर जोरात हलवतोय. डोळे उघडले तर हे दुसरं कोणी नाही, माझी बायको होती. आणि मी माझ्या घरीच होतो, कोणत्या ट्रेनमध्ये नाही. मी जे काही पाहिलं ते फक्त माझं स्वप्न होतं. मी आणि माझी बायको माझ्या या स्वप्नाबद्दल बोलतच होते की माझ्या 4 वर्षाच्या मुलाचं झोप बिघडली. मी त्याला बाथरूमला घेऊन गेलो आणि बाहेर उभं राहून माझ्या स्वप्नाबद्दल विचार करत उभा होतो. 10 मिनटं कधी झाले हे कळालंच नाही. यामध्ये माझ्या लक्षातूनच निघून गेलं की माझा मुलगा बाथरूममध्ये आहे. जसंच माझं लक्ष झालं मी दरवाजा ठोकायला सुरुवात केली, पण माझा मुलगा आतून काहीच उत्तर देत नव्हता. मी आणखीन जोर जोरात दरवाजा ठोकायला सुरुवात केली आणि त्या ठोठावण्यानेच माझं स्वप्न तुटलं आणि पाहिलं की मी घरी नाही, ट्रेनमध्येच होतो. थोड्याच वेळात माझा फोन वाजला. पाहिलं तर फोन माझ्या घरून होतं. जेव्हा मी उचललं तेव्हा दुसऱ्या बाजूनी फक्त रडण्याचा आवाज येत होता. हा आवाज माझ्या बायकोचा होता. मी ओरडत ओरडतच तिला विचारत होतो की तू का रडतेस, नक्की काय झालंय. लाईन डिस्कनेक्ट झाली कारण माझा फोन नेटवर्क कव्हरेज एरियाच्या बाहेर निघाला होता. मी सारखं तिला फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो, पण फोन लागतच नव्हता कारण नेटवर्कच नव्हतं. इथे मी ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये होतो आणि दुसरं टेन्शन अगदी माझ्या बाजूलाच उभं होतं आणि मला विचारत होतं, काका माझे पप्पा भेटले की नाही. यावेळी माझ्याकडनं नाही राहवलं आणि मी किंचाळलो त्याच्यावर, मेला तुझा बाप, कधीपासून माझं डोकं खातोयस, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी इकडे तर कधी तिकडे. तुझं तिकीट चेक नाही केलं तुझ्या बापाने. तेव्हा मागून आवाज आला, मीच आहे याचा बाप, ए श्रीवास्तव. तुम्ही बोलवलं मला, द्या तिकीट दाखवा. तुम्ही माझे पप्पा, तिकीट दाखवा. तुम्ही माझे पापा, तिकीट दाखवा. तुम्ही माझे पप्पा, तिकीट दाखवा. तुम्ही माझे पप्पा, तिकीट दाखवा. तुम्ही माझे पप्पा, तिकीट दाखवा. तुम्ही पप्पा, तिकीट दाखवा. तुम्ही माझे पप्पा, तिकीट दाखवा. तुम्ही माझे पप्पा, तिकीट दाखवा. तुम्ही माझे पप्पा, तिकीट दाखवा. डोळे उघडले तर संध्याकाळचे 6 वाजलेले. मला 2 तासात स्टेशनला पोचायचं होतं. खरं तर माझ्यासोबत या जेवढ्या काही घटना झाल्या ते सगळं माझ्या स्वप्नांमध्ये एक स्वप्न होतं. एक असं स्वप्न जे मला खरं वाटत होतं. स्टेशनला पोचलो तर ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागलेली, पण माझं कंपार्टमेंट मला भेटत नव्हतं. मी TCला विचारलं
तर तो म्हणाला, तिकीट दाखवा. माझी नजर नेमप्लेटवर गेली तर नाव लिहिलं होतं ए श्रीवास्तव. आपल्या स्वप्नाला आपल्या डोळ्यासमोर पाहून तोच माणूस, तोच चेहरा, तीच नेमप्लेट, ए श्रीवास्तव. मला वाटलं काही ना काही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणून मी लगेच माझी तिकीट माझ्या खिशात टाकली आणि लगेच घराकडे जायला निघालो. पूर्ण रात्र याच विचारामध्ये निघाला की नक्की हे काय झालं होतं. जाणं खूप इम्पॉर्टंट होतं, म्हणून मी पुढच्याच दिवशी फ्लाईटची तिकीट काढली. एअरपोर्टच्या वेटिंग लॉजमध्ये बसून मी न्यूजपेपर वाचतच होतो की टी व्हीवर येत असलेल्या एका बातमीवर माझं लक्ष गेलं. हावड़ा स्टेशन से मुंबई जाने के लिए 10:40 पर रवाना हुई थी और रात 1:30 बजे रेलवे ट्रैक पर धमाके के बाद ट्रेन के 13 डिब्बे पटरी से उतर गए और नजदीकी ट्रैक से गुजर रही मालगाड़ी से ये गाड़ी टकरा गई. खाली स्क्रोलमध्ये मेलेल्या लोकांच्या नावामध्ये एक नाव ए श्रीवास्तवचंही होतं आणि जर्नलिस्ट एका मुलाचं इंटरव्ह्यू घेत होते ज्याचे पप्पा कुठेतरी हरवले होते. हे त्याच ट्रेनच्या ॲक्सिडेंटची बातमी होती ज्यात काल रात्री तो प्रवास करणार होता. पुढच्या वेळी जेव्हा ट्रेनमधून प्रवास कराल तर TCचे नेमप्लेट नक्की वाचा की तो ए श्रीवास्तव तर नाही आहे.